आपलं घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर ते एक आरामदायी आणि सुरक्षित ठिकाण म्हणून आपण ते घर बांधत असतो, जेणेकरून आपण आपल्या परिवारासोबत, आपल्या पाळीव प्राण्यांसोबत तिथे राहू शकतो. याचाच अर्थ काय? प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेच्या भावनेने आपण ते घर बांधलेलं असतं. पण ते किती का महागाचं घर असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्या सुखसुविधा असू द्या, पण जी मज्जा, जो सुकून गावाकडे मिळतो ना, तो सुकून कुठेच मिळत नाही आपल्याला. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. तर आम्ही पण खूप छान घर बांधलं आणि सगळ्या सुखसुविधा घरामध्ये केलेल्या आहेत आणि घराच्या साईडनी मस्त झाडं वगैरे लावलेले आहेत. तरी पण कसं आहे ना, आपलं शेत गावाकडं राहतं आणि आपण इकडं घर बांधून राहतं. फक्त शेतामध्ये घर बांधून राहण्याची मज्जा काही वेगळीच असते बरं का. तर माझी इच्छा आहे शेतामध्ये माझं घर असावं. पाहूया पुढं काय काय होतंय ते. स्वप्न पाहावे माणसांनी. मोरपंखी स्वप्न पाहिली की हळूहळू का होईना ते पूर्ण होतातच. तर चला असो. तर मी आता फुलं तोडून घेते देवपूजा करण्यासाठी सकाळ सकाळ. फौजी साहेब 11-12 वाजेपर्यंत घरी आहेत आज. तर फौजी साहेब काय बोलले, मी आज घरी आहे बराच वेळ, तर झाडांचं थोडंसं मेंटेनन्स पण करतो, झाडांची कटिंग पण करतो. कारण पावसाळा आता तोंडावरच आलाय ना, झाडांची कटिंग केली की थोडा पाऊस पडल्यानंतर ती लगेच छान फुटतील आता. आणि त्यांना बऱ्याच दिवस झाला वेळच मिळत नव्हता ना खालच्या गार्डनचं मेंटेनन्स करायला. गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता कॅरीमध्ये किती गवत उगले. तर ते गवत पण काढत आहेत आता. आणि गलांड्याचे वाळलेले फुलं होते ना सुकलेले, तर ते मी आता उगायला टाकलेत, म्हणजे त्याचं रोपं तयार होतील लावायला. पाठीमागची कॅरी जरा मोकळीच केलेली आहे मी. जे जुने झाडं होते ना गलांड्याचे ते काढून टाकलेत आणि नवीन रोपं तयार करून तिथं लावू आम्ही आता. आणि ह्या किचन समोरच्या पास्ता गुलाबालाही ना 12ही महिने इतके फुलं असतात ना. तर आपल्या टेरेसवर गुलाबाचे झाडं आहेत ना, उन्हाळ्यामध्ये तरी त्याला फुलं कमी झाले होते, पण ह्या गुलाबाला खूप फुलं निघायचे. आत्ताही त्याला 2 फुलं निघले, मी तोडून घेतले आणि फौजी साहेबांना म्हणलं ह्या गुलाबाच्या झाडाची पण थोडीशी कटिंग करा, म्हणजे पावसाळ्यात ते छान फुटल. तर फौजी साहेबांचं बाहेरचं झाडांचं मेंटेनन्स चालू आहे आणि ते मध्ये मध्ये झाडांना पाणी पण देतात. पोर्च धुवून काढतो म्हणले मी. तोपर्यंत म्हणलं मी देवपूजा करून घेते. तर देव उजळायला काढायचे होते मला. आणि मंगल कलशावरचा नारळाला खूप मोठा कोंब आलेला आहे ना, म्हणजे त्याचं झाडच तयार झालेलं आहे. तर त्याच्यावरचा म्हणजे मंगल कलशावरचा नारळ पण बदलायचं आहे मला. पहिला मी लावून देईन आता एखाद्या कुंडीमध्ये आणि ते हॉलमध्येच ठेवणार आहे मी. छान वाटतं. पाम ट्रीचे झाडं जरा मोठाले झालेत ना, ते मी आता टेरेसवरती ठेवलेत. आणि आता हे नारळाचं झाड मी हॉलमध्ये ठेवणार आहे. खूप भारी वाटतं ते. तर हे पहा, आता मंदिरामधले सगळे देव मी उजळायला काढलेत आणि मंदिर पुसून घेतलं. मंदिरामध्ये कपडे बदलते मी आता. तर लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन कपड्यांचं खूप भारी वाटतं मंदिरामध्ये ना, तेच मी पुन्हा टाकते आता. म्हणजे पहिले कपडे मी धुवायला काढले मंदिरामधले आणि दुसरे टाकलेत. रोजची देवपूजा मी कशी करते ना, थोडं का होईना मी पाठीमागं तुमच्याशी शेअर करायचे. पण इतक्यात काहीच नव्हतं दाखवलं. आज म्हणलं देव पण उजळायला काढायचेत, मंदिर आवरायचं आहे ना, तर तुम्हाला दाखवावं थोडंसं. छान वाटतं. बऱ्याचशा ताई बोलायच्या, तू रोजची देवपूजा कशी करते ना, थोडं का होईना आम्हाला दाखवत जा, म्हणजे प्रसन्न वाटतं. तर हे पहा, आता मी मंदिरामध्ये कपडे अंथरून घेतलेत नवीन मस्त. लाल पिवळंच वस्त्र टाकले खाली. आणि देव उजळायले मी दाखवलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना, त्यामुळं देव उजळवले मी. मस्त सुकायला ठेवले होते फॅनखाली थोडा वेळ. आणि आता गणपती बाप्पांना स्थान दिलं प्रथम आणि त्यांना हळदी कुंकू वाहिलं. आणि आता बाकीच्या देवांची मांडणी करून घेते. तर ह्या छोट्याशा प्लेटमध्ये मी कवडे ठेवत असते ना तांदळामध्ये. तर 1-2 ताई पाठीमागं बोलले होते की छाया, पांढरे तांदूळ नको ठेवत जाऊ, त्याच्यामध्ये हळद थोडी मिक्स करत जा किंवा तांदूळ पिवळे करत जा. तर ताईंनो, हे तांदूळ मी थोडेसे असे हळद टाकून पिवळे करते, म्हणजे हळद थोडी मिक्स करते त्याच्यामध्ये आणि मग कवड्या ठेवून पूजन करत असते. आता मंगल कलशावरच्या नारळाला कोंब आलेला तो खूप मोठा झाला आहे ना, तो नारळ मी बदलते आता. दुसरा नारळ ठेवते मंगल कलशावरती आणि ते झाड तयार झालेलं नारळ आहे ना, सध्या पाण्यात ठेवते आजच्या दिवस. आणि उद्या मग ते मातीमध्ये कुंडीत लावून मी हॉलमध्ये ठेवण्यासाठी. कलश मी घासून पुसून घेतलाय मस्त आणि पाणी भरून घेतले. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा,
एक फूल घातलं आणि नागवेलीचे पानं ठेवायचे आणि एक नारळ ठेवायचा. तर नारळाला असा लाल पिवळा धागा असतो ना, त्याला कलावा बोलतेत. तर तो बांधायचा नारळाला आणि कलशाच्या कंठाला पण बांधायचा आणि कलशाची स्थापना करायची पुन्हा. तर तुम्ही बघू शकता कलशाची स्थापना केली मी. सगळ्या देवांना आता हळदी कुंकू अष्टगंध वाहते आणि फुलं पण वाहते. आपल्या गार्डनमधले एक फुलं येतं आणि मंदिरासमोर मी छोट्या फरचीच्या तुकड्यावर रांगोळी काढत असते ना, तर रांगोळी पण काढून घेते. तर देवपूजा करायची म्हणलं किंवा कुठलीही पूजा करायची म्हणलं ना, रांगोळी काढल्याशिवाय ती पूजा पूर्ण वाटतच नाही. तर गणपती बाप्पांची रांगोळी काढली मी आणि त्यानंतर हे काचेचे कासव, ते बाऊल सगळं मी घासून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये फिल्टरचं पाणी घातलंय आणि आता फुलं आहेत ना आपल्या गार्डनमधले छोटाले बटन गुलाब आहे, त्याला खूप मस्त फुलं येतात छोटाले. तर त्यांनी असं सजवून घेते, छान वाटतं. आता सगळी देवपूजा कशी झाली ते मी तुम्हाला दाखवते. आणि आम्हाला फौजी साहेबांना मला जायचंय आंबे घ्यायला आंब्याच्या बागेमध्ये, तर ते पण पुढं दाखवतेच मी तुम्हाला. त्यांच्या का? तर आम्ही आलो, तुम्ही बघू शकता आंब्याच्या बागेमध्ये. इथं रोडच्या खालीनच आंब्याची बाग आहे आणि केडगावपासून जास्त काही लांब नाही आहे, जवळच आहे सोनेवाडी रोडला. आम्ही आंबे घ्यायला गेलो ना, ते भाऊ सांगत होते 12 एकराचा पट्टा आहे हा एकदम मोठा आणि 12 एकरामध्ये प्रत्येक फळाचं झाड इथं लावलेलं आहे. म्हणजे खूप प्रकारचे झाडं येतं प्रत्येक सीझनमध्ये. प्रत्येक सीझनचं फळ इथं मिळतंच. तर आता आंब्याचा सीझन आहे ना, तर आंबे घ्यायला आम्ही इथं आलोत आणि दरवर्षी आम्ही इथूनच घेऊन जात असतो. आणि पिकलेले आंबे नाही नेत बरं का आम्ही, डायरेक्ट म्हणजे पाडी लागलेलं आंब्याचं झाड आहे ना, ते आंब्याच्या झाडाचे त्या कैऱ्या उतरायच्या आणि घरी घेऊन जायच्या, त्या पिकू घालायच्या. मग जशा पिकत्यान तसं खात राहायचं. तर 20, 25, 30 किलो आम्ही असं दरवर्षी इथून कैऱ्या घेऊन जात असतो पिकायला. तर हे भाऊ इथं उभाच राहिले, फोन केला होता ना, तर ते वाट पाहत होते. आता मगाशी मी म्हणले होते ना, गावाकडं जी मज्जा आहे ना ती कुठंच नाही. तर यामुळेच म्हणले होते गावाकडं किती असं भारी वाटतंय ना. तर शेतामध्ये घर आहे आणि घरासमोर असे झाडं झुडं पक्ष्यांचा चिवचिवाट किती छान वाटतं. तर मोगरा आहे गावरान, तुम्ही बघू शकता किती फुलं आहेत त्याला. हा का? असं वातावरण पाहिजे तर भाऊंच्या सुनानी चहा केला, आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर निघलो आंब्याच्या बागेमध्ये. तर किती कैऱ्या लागल्या तुम्ही बघू शकता. सगळा केसर आंबा आहे आणि पलीकडं अजून 1-2 प्रकारचे आंबे येतं. पण आम्ही दरवर्षी केसरच घेऊन जात असतो ना, तर म्हणलं केसरच घेऊन जाऊ. खाली पडलेला पण आहे काय? तर कोणता आंबा पाडी लागलाय काय ते चेक करतात आता आणि जो आंबा पाडी लागलेला आहे ना, मग तोच उतरायचा आणि त्या कैऱ्या घेऊन जायच्या. तर हे किती मस्त टपकळ अशा कैऱ्यात. हे बघा ते काय म्हणतात. म्हणजे एक जरी पाडी लागलेला दिसला तरी म्हणायचं पाडी लागलाय ना. अच्छा. आणि आंब्याच्या बागेमधले आंब्याच्या झाडांचे आंबे तोडायचा आनंद फौजी साहेब कसे घेतात ना, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच आता.
लागते काढ. मला नाही समजायचं कसं घ्यायचं. पाणी लागलं नाही कोणाला समजतं तुमच्यात? सगळ्याला समजतं. पण ते काय होतं, तर बऱ्याचशा कैऱ्या तोडून झाल्या होत्या. फौजी साहेब म्हणले किती होत्यात बघा. मग भाऊ गेले ती मोठी बकेट घ्यायला, त्याच्यात भरून घेऊन जाऊ म्हणले आपण माप करायला. आणि झाडाच्या देठासहित कैऱ्या तोडल्या होत्या ना, तर ते देठ आहेत ना थोडेसे ठेवावं लागतात कैरीला, आणि बाकीचे ते मोठाले देठ काढून टाकावं लागतात. तर फौजी साहेब, भाऊ आणि अजून एक भाऊ होते तिथले, तर ते कैऱ्याचे देठ तोडतेत. म्हणलं मी नाही तोडत, चिक मी उडून घ्यायचे तोंडावर आणि ते उतरतो मग कैरीचा चिक, नाही का. म्हणलं तुम्हीच तोडा आता. आणि कसला पाखरांचा चिवचिवाट चालू आहे ना, खूप भारी वाटतंय. तर आम्ही आलो होतो आंब्याच्या बागेमध्ये आंबे घ्यायला. तर पाडी लागलेलाच आंबा होता, तोच उतरवला. म्हणजे एक झाड उतरवलं तरी भरपूर आंबे निघलेत. तर झाडाचेच तोडून आम्ही आता आंबे चालवलेत पिकायला. केशर आंबेच सगळे लावलेले. खूप मोठा बाग आहे, मला वाटतं 12 एकराचा बाग आहे सगळा. शेततळ बनवलेलं आहे इथं. इतकं प्रसन्न वातावरण आहे ना, काय सांगायचं. खूप भारी वाटतंय. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना असं वातावरण म्हणलं ना असं वाटतं जावंच नाही इथून, इतकं भारी वाटतंय. आंबे भरले गाडीच्या डिक्कीमध्ये आणि कढीपत्त्याचं मोठं झाड दिसलं मला. मावशींना म्हणलं थोडासा कढीपत्ता द्या मावशी. तर मावशी मग मला कढीपत्ता काढून देतात. आपल्या इथं कढीपत्त्याचं झाड आहे, पण ते अजून छोटं आहे ना. म्हणलं इथं मोठं झाड आहे तर बराचसा घेऊन जावा, फ्रीजमध्ये बरेच दिवस राहतो मग तो. तर आम्हाला आंबे तोडून आणूस्तवर भाऊंच्या सुनबाईंनी बिना साखरेचा मस्त असा घट्टसर रस करून ठेवला होता, तो घेतला आम्ही आणि निघलो मग. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.